गांधारी नावाच्या स्त्रीने चिखलाच्या हत्तीवर बसून वाण दिलं. पुन्हा एक पुरावा आहे का? चिखलाच्या हत्तीवर बसली आणि वाण दिलं आपल्या जावाला. गांधारीची जाऊ म्हणजे कुंती आई साहेब. गांधारी काही सामान्य स्त्री नव्हती. गांधारीनं शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचे 56 कोटी पोरं दारू पिऊन मेले. साधी बाई होती का ती? तिची देवावरी सत्ता. 56 कोटी पोरं मेले दारू पिऊन. हे माय पोरं मारण्याच्या मागं पडतोस. सुदामा माळ्याचं रूप घेऊन माझ्या दुर्योधनाला तो फुलाचा हार कमरेला गुंडाळलास. एक वाचणार नाही. तो नाहीच वाचलं. वज्र सोडून द्याला तो वाचलाच नाही. वज्र फक्त एका भजन्याचा प्रसाद खाल्ला म्हणून वाचला. त्या भजन्याचं नाव होतं सुदामदेव. बाकी चट मेले. मग देवाची पोरं मरावे इतकी तिच्या वाणीत ताकद आहे. ती बाई साधी असती का? काय पातिव्रत्य पण तिचं. पण कुंतीला फार चोंबाळायचं आणि गांधारीला चटके मारायचे हे कीर्तनकाराची चूक आहे. गांधारी फार अधिकारी होती. गांधारीने विश्व पाहिलंच नाही काकडे गुरुजी. तिला डोळे होते हो, चांगले डोळे होते. डोळे झाकल्यामुळे एका ठिकाणी मीही गांधारीला वाईट म्हणतोय, कारण मुलांच्या चुका तिला कळाल्या नाही. पण एरवी तिची मालकावर इतकी श्रद्धा होती की तिने विचार केला आपल्या नवऱ्याला विश्व दिसत नाही, आपण कशाला जग पाहायचं. याच्यावरून असं लक्षात येईल, नवरा जर साध्या परिस्थितीत असेल तर बायकोनं नटण्यासाठी त्याला बेजार करणं मला तरी वाटत नाही स्त्रीचं लक्षण असेल. आयुष्यभर नवरा काम करीत असेल, आयुष्यभर, आणि तरी संसाराची जुळवाजुळी होत नसेल, आणि तरीही अलंकारासाठी जर त्याला भांडत असेल तर ही बाई नाही. ही गांधारीच्या तत्वात बसत नाही. तुला काय लायकी आहे गांधारीचा वंश द्यायची? गांधारीच्या वंशाचं वाण द्यायचा अधिकार काय? तुला काय पात्रता आहे का? योग्यता आहे का? अधिकार नाही. महाराज 1425 गडी होते नागठणचे अण्णा. 1425 गडी जिच्या बापाला. आणि तिने एका लुगड्यावर संसार करावा नवऱ्याचा. एका लुगड्यावर 1425 गडी. चांदीच्या बुटक्यात दूध पेत होते मालकाची, तर चांदीच्या बुटक्यात. पण एक बी दिवस तुकोबारायचं गारानं केलं नाही. कशासाठी ऐकायच्या त्या गोष्टी? एका क्षुल्लक गोष्टीसाठी बाईनं पेटून घ्यावा? एका क्षुल्लक गोष्टीसाठी बाईनं आत्महत्या करावा? एका क्षुल्लक गोष्टीसाठी बाईनं फाशी घ्यावा, विहिरीत उडी टाकावा, औषध घ्यावा? एका क्षुल्लक गोष्टीसाठी? बघा या लोकांचे प्रपंच बघा काय अवस्थेतले होते. संसारात पत्नी ही सात्विक भेटली पाहिजे. मी नशीबवान आहे. मला अजून मंडळी म्हणली नाही मला कुठं कीर्तनाला न्या. मी म्हणलं काही जा, काय नाही, तुमचे कपडे धुण्यातच सगळे. मालकाच्या सुखदुःखात जी विलीन होत असती तिला पतिव्रता म्हणत असतात. माझ्या माईंनो, तिला पतिव्रता म्हणत असतात. सगळ्यात मोठी शक्ती ती आहे. मी दुःख जाणू शकतो तुमचं, त्याबद्दल काही दुमत नाही. प्रकृ महाराज आपण येताना एक हिरा पाहिला इथं वापस येताना. हो, इतक्या सकाळी त्याच्यासाठी दुकान तरी कोणी उघड असेल? मी जितके तुमच्यावर बॉम्ब टाकतो का, अंतःकरणाची शपथ घेऊन सांगतो, पतिव्रता स्त्रीला तितकाच मानतो, तितकाच मानतो. कारण कधीही या भारत देशातल्या जगदंबा स्वरूप स्त्रीचा शाप घ्यायचा नाही. कारण या भारत देशातली स्त्री मायबापाचं नाव करण्यासाठी हरामखोराचा पण संसार करते, बुजदिलाचा पण संसार करते, नालायकाचा संसार करते, पांचटाचा संसार करते. इतके काही हलकट आहेत. तुटलेला बूट सुद्धा काही माणसं एखादी वस्तू पेटण्यासाठी घेतील. त्या तुटक्या बुटापेक्षा पण काही हरामखोर येतं, आणि त्याचा सुद्धा तुम्ही संसार करतात. तुम्ही सामान्य नाहीत माझ्या माईंनो. तुम्हाला प्रणाम. तुमच्या चपला सगट तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्या चरणी साष्टांग. काय लायकी आहे काही काहीची? अहो काही माणसं कपडे घालतेत म्हणून हलकट माणसं येतं.
त्यांना माणसं म्हणावं लागते. ते नालीतल्या डुकरा इतके पण लायकीचे नाहीत. ते भडवे विठाला विठाला चला कर्म नो गती, ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं ते. यालाही आपला दोष समजून चलत राहायचं, त्याला विलास नाही. योग असा आला, गांधारी सात्विक तात्विक, पण मुलांनी एके दिवशी चिखल आणला, हत्ती केला, त्या हत्तीवर बसली आणि कुंतीला वाण दिलं. आई साहेबाने मुलांना सांगितलं, धर्मा, अर्जुना, नकुला, सहदेवा, संक्रांत जवळ आली रे. अरे ताई साहेबांच्या सुपुत्रांनी, राजकुमारांनी, ताई साहेब म्हणजे मोठी जाऊ, जाऊ मोठी नव्हती, राजाची पत्नी म्हणून मोठी जाऊ. महाभारतामध्ये धृतराष्ट्र मोठे का पंडूराजा मोठे सांगता येईल? किती भागवत ऐकले तुम्ही? तुम्ही ज्याचे भागवत ऐकले ते काय काय भागवतकार मेले, पण तरी तुम्ही आशाला असेच शेवाळलेले दगड. सांगा, धृतराष्ट्र मोठा का पंडूराजा मोठा? इथून सुरुवात आहे. वा, विडाला विडाला याच्यामुळेच भंगीर यायचं चलत आहे. श्रोते हुशार पाहिजे, हुशार पाहिजे श्रोते. चला, आपणच काय गुत्ते घेतले लोकांना झापकोय, काय गरज आहे त्याच्यावर. बर, राजाची पत्नी आहे. ताई साहेबांनी हत्तीवर बसून वाण दिलं मागच्या संक्रांतीला. रे आपल्यासाठी चिखल आणा ना, लाकडाचा करा, कशाचा करा, ठीक आहे. सहदेवानं सांगितलं, नकुलानं सांगितलं, अर्जुन दादा काय रे, आईसाठी हत्ती कशाचा बनवायचा आहे? का एखाद्या हत्ती, पांढरा हत्ती, एक पांढरे हत्ती फार दुर्मिळ आहेत, आता तर नसतील असं माझा अंदाज आहे. अर्जुनानं सांगितलं, काही काळजी करू नका, हत्तीचं नियोजन मी करतो. आईला म्हण बाकीचं नियोजन तू कर. किती टाईम झाला? वाजला 1. 15 मिनिटात रामकृष्ण हरी, काय ताण नाही. एवढं पुरावा आहे का? हत्ती नियोजन मी करतो. सेवापती, हा पतीच्या सेवेची ताकद किती मोठी होती. आणि मग काकडे गुरुजी अर्जुन हत्ती आणण्यासाठी एका राजाकडे नाही गेला, खालच्या, ज्याच्या गाडीला 222 दिवे आहेत. रामेश्वर बुवा, 222 मंत्र्याचे पद एकट्यालाच. असा राजा, अमरपुरीचा राजा, टेलर इंद्र, त्याला 14 रत्नापैकी एक रत्न त्याला प्राप्त झालं. तो ऐरावत नावाचा हत्ती 14 रत्नापैकी एक रत्न आहे. निर्वळ काका, इतका मोठा हत्ती. काय तो हत्ती इंद्राकडे गेल्याबरोबर इंद्राने लोटांगण घातलं अर्जुना पुढं. इंद्र ठराविकच लोक आहे पुढे लोटांगण घालीत होता. इतका रगील होता इंद्र, इतका रगील, इतका रगील. अहो, ग्रामपंचायतचा सदस्य झाल्यावर कोणाला राम राम घाली ना डवळे सर. तो 222 पद एकट्याकडे म्हणल्यावर त्याचं वजन किती असेल कल्पना करा ना, त्याचा अधिकार किती मोठा असेल. ते कोणाला असं नमस्कार करतं का कोणाला बी? राजा आहे तो, राजा. यया नरा माझी राजा, तो विशेषी भूती जाण माझा. त्याला साधं म्हणायचं काय? इंद्र आहे तो. सगळे काम त्याच्या लेखणीत आहेत. लोटांगण घातला अर्जुनाला. इंद्र अर्जुनाला खुर्ची बसायला देत होते, पण खुर्ची धुवायचे आणि मग बसायला द्यायचे. आणि अर्जुन उठून गेल्यावर तसंच खुर्चीवर बसायचे. वाक्य नीट ऐका. दशरथ राजाला खुर्ची द्यायचे, आल्याबरोबर बसा म्हणायचे, खुर्ची धुत नव्हते. पण दशरथ राजा उठून गेल्यावर खुर्ची धुवून बसत होता. दशरथ राजा कोणी? पंढरपुरातल्या मालकाचा बाप. आणि अर्जुन कोणी? मेवना. वाक्य कळतं का? 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र कोण? विष्णू. दशरथ राजा कोणत्याचे? पुत्र. दशरथ राजा बाप. आणि अर्जुन कोणी? मेवना, बहिणीचा नवरा. मग देवाचा बाप आल्याच्या नंतर खुर्चीवर बसल्यावर इंद्र खुर्ची धुवून बसत होता, आणि देवाचा मेहना आल्यावर खुर्ची धुवून बसायला देत होता, आणि उठून गेल्यावर तसाच खुर्चीवर बसत होता.
मग सांगा, इंद्राला देवाचा बाप जास्त आवडत होता का अर्जुन? अर्जुन अर्जुन इंद्राला आवडावं काय नवले, देवालाही आवडत होता. हा कोपे तरी निवांत साये, हा ऋषे तरी बुझावीत जाये. नवल पिस लागलं होतं अर्जुनाचं, नवल पिस. हा कोपे तरी निवांत साये, आवाज थोडा मोठा. हा ऋषे तरी बुझावीत जाय. काय पिस लागलो, पिस म्हणजे येडत ना. देव अर्जुना करता वेडा झालता, वेडा. किती वेळा सांगू का तुम्हाला? किती रुपये दिल्यावर तुम्ही एक महिनाभर तालुक्यात साडी नेसून फिरता? किती रुपये दिल्यावर, किती रुपये दिल्यावर? नाही नाही. अर्जुनासाठी पंढरपुरातला मालक नुसता साडी नाही नेसला, ओरिजिनल बाई झाला. ओरिजिनल बाई. काम में कवनी सुभद्रा आठवली से मनी. त्या काम्यक नावाच्या वनात सुभद्रा आठवली आणि सुभद्रेचं ध्यान केल्याबरोबर जगाच्या मालकाच्या लक्षात आलं अर्जुनाला सुभद्रा भेटणं गरजेचं आहे. तात्काळ सुभद्रा झाला, तात्काळ. काय ताकद असेल या लोकांची. पण अर्जुनही त्या योग्यतेचा होता ना. काकडे गुरुजी पांडव भजन करत होते. पाहती पांडव परित्या देवासी आठवी. क्या बात है. परित्या देवासी आठवी ती पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी. क्या बात है. परित्या देवासी. देवासी देवासी आठवी देवासी आठवी. परित्या देवासी आठवी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. भट्टीतलं सोनं आहे, ओरिजिनल भट्टीतलं. काय भाव आहे. भजन करत होते पांडव. अर्जुन झोपी गेल्यावर अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. का नाही वेळ वाचते. झोपी गेल्यावर रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे, रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे. इतकी ताकद होती. या अर्जुना, या पार्था, या 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 बसा पार्था, या या. क्षमकुशल विचारलं, काय सेवा करू? काही नाही राजन, सेवा काय नकोय. मी हत्ती नेण्यासाठी आलोय. हत्ती. इंद्रानं सांगितलं, माननीय सन्माननीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय वारकरी होते. वारकऱ्याला सकाळी स्मरण केलं पाहिजे, त्याला नमस्कार केला पाहिजे. वारकऱ्याला वारकरी हा फार मोठा असतो. जी माणसं वारकऱ्याचा अपमान करते त्या भडव्याने कोण्याही देवाची पूजा करा, देव ती पूजा स्वीकारित नाही. वारकऱ्याचा सन्मान करणारी लोक मोठी असतात. काकडे गुरुजी सोन्याची लंका होती बिभीषणाला, पण बिभीषणानं 1 वर्ष वारकऱ्याचं श्राद्ध केलं नाही. त्या वर्षी पाऊसच पडला नाही. त्या वारकऱ्याचं नाव होतं गंधमादन नावाचा वारकरी. सोन्याची समाधी. जगात पहिली सोन्याची समाधी कोणाची असेल तर वारकऱ्याची झाली. पहिली समाधी वारकऱ्याची सोन्याची. आणि जगात पहिलं मसनवाट्या सगळं जर गाव सोन्याचं झालं असेल जगात पहिलं तर वारकऱ्याला झालं, ते सुदामदेवाला.
मग आता वारकऱ्याकडे चांगलं पाहत जा. एखाद्या गायकाकडे एखाद्या भजण्याकडे गाडी असली बापा लय हवा सोडायला कशी तू अंगावी आली त्याची गाडी घेऊ दे ना. हा अरे कोंबड्या मोटरसायकलवाली चालल्यात बाजाराईनं त्या पायी जाईन. हा बसू दे ना एखाद्या पकोद्याला गाडीत बसू दे, एखाद्या गायकाला गाडीत बसू दे. काय तुझ्या पोटात डबा उठायला आणि तो कोणती जमीन विकून दिलीस त्याला गाडी ते त्याच्या कष्टावर घेतील कशामुळं का 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 नसावं. फिल्मी सृष्टीतल्या एकाही माणसानं आतापर्यंत त्यांच्या क्षेत्रातल्या लोकांची चेष्टा केलेली मी अजून ऐकलेली नाही. मग फिल्मी सृष्टीतला नट असेल, गायक असेल, कोणी असेल, कोणी असो, आतापर्यंत अजून कोणी एखाद्या चेष्टा केली नाही. का कशा करता तुम्ही. वैभवातला संप्रदाय, अरे वारकरी संप्रदायातलं झाड सोन्याचं आहे, जयाची द्वारी सुवर्णाचा पिंपळ, अंगी आईशे बळ. काय होतं यांनी जर बसले याच्यात तर काय होतंय. चला हत्ती न्यायचंय मालक, राजे मालक म्हणतो का अर्जुन, राजा हत्ती न्यायचा हत्ती. कारण अर्जुना इतका श्रेष्ठ इंद्र नव्हता. कारण इंद्र जर नामधारक असता तर त्याला माझ्या चोखोबरायच्या पाया पडायची गरज पडली नसती. चोखोबरायच्या पाया पडला मग अमृत शुद्ध करून नेले. इंद्र काय भजन करणार थोडंच होता. इंद्र पक्वाद वाजित होता, त्याबद्दल दुमत नाही, वाजित होता. पण इंद्राला तितकं पुण्य नाही लाभलं. इंद्रानं ज्या दिवशी पक्वाद पंढरपुरात वाजिला एकादशीच्या दिवशी, तिथून पुढे इंद्राचं पाप संपलंय. ती एकादश सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, विमान उतरले पंढरीसी, सोमवारी एकादशी. गाथा पहा लक्षात येईल तुमच्या. हो तिथून पुढे इंद्र निष्पाप झाला, नाही तर अगोदर नाही. वारकरी अहो आचार्य पंडित शास्त्री मोठमोठाले लोक पंढरपूरला आले. जनाबाई पायात नाही पडल्या त्या भुताडायच्या. पानं उलटू कांडे उघडले होते गुरुजी द्यायचे कांडे. पण ज्या वेळेला नामदेवरायाचं दर्शन घेतल्याबरोबर जनाबाईनं लोटांगण घातलं. अरे आता तुमचं पाप संपलंय, एका नामधारकाच्या पुढे तुम्ही वाकलात. अशी लय आचार्यन पंडितन शास्त्रीन इकडे तिकडे घुशी धरायला होते. त्याला मोजिती का जनाबाई, ती अधिकारी तिच्या ताटात जगाचा बाप जेवत होता. जेवी पंढरी रावती वारकऱ्याची ताकद आहे. पंढरी जे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. वारकऱ्याने नियम सांभाळायचे. नियम सांभाळल्याच्या नंतर आपल्याला तो अधिकार प्राप्त होत असतो, एरवी नाही. चला ठीक आहे, न्या हत्ती. कसा नेतान गोरोबा काकाला असाच एक शेतकरी म्हणला. त्याची इथं पाहुणा आलता गोरोबा काकाची. तर ते पाहुणा म्हणजे पंढरपुरातला होता. त्या पाहुण्याची बायको म्हणजे पंढरपुरातली मालकीन होती. तो मालकही पंढरपुरातला आणि मालकीनही पंढरपुरातली. आणि गाढव गरुडाला केलतं गरुडाला. तर ते असंच एक फुगीर होतं. ते म्हणला काय उचला त्यानं तितक्या पेंड्यानी बोलव त्याच्या. फुगराट होतं ना. भगवंतान गरुडाला सांगितलं आता गाढव सोडून दिन गरुड होय. ह्या सुडी खाली एक भौरी खाली एक पग घातलं आणि इकडच्या भौरी खाली एक पग घातलं. काहीच नाही, ते ठणठणच बोंबलू लागलं. दुसऱ्या दिवशी चढत नेलं गरुडानं उचलून. अहो त्याला काय नेता येत नाही अर्जुनाला. म्हणले हत्ती घेऊन जा. चारही पदांबरे कवळीले. हत्तीचे चारी बाय कमरेच्या उपरण्यान बांधले. चारी पाय हत्तीचे, शेळीचे नाही. कच्चून हत्तीचे चारी पाय बांधले. भिक्षा पात्र जयो करद्वयानाम. झोळी जशी खांद्याला अडकावी अशी चारी पायाच्या मधात हात घातला आणि हत्ती खांद्याला अडकेला आणि टाकला पाठीवर. चलो बोले. शिडी गेली ती बाणाची. पंढरपुरातल्या मालकाला आपल्या मेहण्याचं वर्चस्व म्हणण्यापेक्षा एका भजण्याचं वर्चस्व दाखवायचं होतं, एका वारकऱ्याचं वर्चस्व दाखवायचं होतं. अर्जुनाचं वजन शिडीनं अति सहन करूच शकत नव्हती. पण हे सगळे नाटकं आहेत. आणि मग हत्ती आणि अर्जुन सहन होत नाही म्हणून शिडी डळमळ करू लागली. इंद्र बोभावला होता, हत्ती बोभावला. धाव धाव अमरेंद्रा. हत्ती बोभावू लागला.
सांभाळी पार्था. हे अर्जुना मला सांभाळ रे. आवाज मोठा करा. खूप खूप हत्ती ओरडत होता. अर्जुनानं वरून आवाज दिला, आई आता अवघड आहे. हत्ती मी वरून टाकतोय ग, तुला झेलावं लागतोय. सेवापती. उदाहरण क्रमांक 2. एवढाच पुरावा. आपल्याला रामकृष्ण हरी करायचं 5-4 मिनिटात. तोपर्यंत स्वयंपाकाची पात्र भरून ठेवा, लगेच पंगत बसू. मग आईनं वरी पाहिलं, अर्जुन बाळा तू ये. हो आई, तुला इंद्राचा हत्ती आणलाय वाण देण्यासाठी, बसण्यासाठी. ठीक आहे बाळा, शिडी दम धरीत नाही का रे? नाही. मग एक काम करतो का, तू हत्तीला जर खाली टाकलं तर मी झेलते. मग तुझं काय? मग तू हत्ती सगळं उडी टाकणं. तर अर्जुना चिकस्स कृतीचे अर्जुन होते. अर्जुनानं सांगितलं, आई ज्या पदरानं लहानपणी तोंडावर झाकून मला पाजलंस आणि आबरू झाकलीस, आईचं तत्व काय असतं लक्षात घ्या. लेकरू मांडीवर घेतलं की त्याच्या मुखामध्ये स्तन द्यायच्या अगोदर आधी त्याच्या अंगावर पदर टाकीती आणि मग त्याला आपल्या स्तनाला लावती. माय, ज्या पदराने अर्जुन झाकलास आणि ज्या पदरानं प्रतिष्ठा झाकलीस, आता त्या पदरात उडी हाणायची लायकी माझी नाही. आता मी मोठा झालोय. त्या पदराचा मी नाही अपमान करणार, त्याला मी पाय लावणार आहे. आई, ज्या पदराने माझी टाळू पुसलीस, तोंड पुसलंस, अंग पुसलंस, त्या पदराने स्वतःची प्रतिष्ठा झाकलीस, त्या पदराने माझं तोंड झाकलंस ग, शांत मला दुग्ध दिलंस, त्या पदरात आता मी नाचावा? हे कसं शक्य? मी नाही उडी आणणार. तुझं कसं बाळा? मला माझं वजन शिडीत तोलती ग, ती पेलवतं शिडीला वजन. अडचण हत्तीची आहे. टाक बाळा खाली. आणि सूर्याला कुंकू दाखिलं, हे तेजो कांती दिवाकरा भास्करा. ह्या कपाळाच्या मालकाची सेवा केली रे. पंडूराजा आजारी होते, फार आजारी होते. एवढे आजारी होते पंडूराजा, एवढे आजारी होते की पाहता सोय नाही. एवढी सेवा केली की गांधारी कुंतीचं वर्णन पंडूराजा आपलं भीष्माचार्य सुद्धा करायचे. काय सेवा केली म्हणे, काय सेवा. मालकाच्या सेवेची ताकद सांगू का? वनात ज्या वेळेला धृतराष्ट्र आणि गांधारी गेले का, त्यावेळेला वाघ जवळून जात होते. गांधारीला स्पर्श करायची ताकद नव्हती, पण पंडूराजाला सुद्धा, धृतराष्ट्राला सुद्धा बोच करीत नव्हते. का? बायकोचं पातिव्रतेचं तेज मोठं होतं, तिची देवावरी सत्ता. वाघ सुद्धा टोच करीत नव्हता, इतकी ताकद होती. फेक म्हणले. मालकाची सेवा जर अविरत केली असेल तर ह्या पदरात ती ताकद यावा. वटी पदर केला, ते काय भागवताचं नारळ घेतलं नाही माहीन, भागवताचं पूजेचं नारळ नव्हतं ते. वरून हत्ती झेलला. हत्तीचं वजन किती असेल कल्पना करा. आणि हत्ती असा गुंडाळला, हत्तीचे पाय सोडले आणि त्या पदरानं कुरवाळलं. बाळा काही लागलं तर नाही तुला? त्यावेळेला हत्ती रडत होता. ताकद कशाची? फक्त पती सेवेची. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. ही पितृवचन सेवापती, नुसत्या मालकाच्या सेवेच्या पुण्याची ताकद. विठोबार कुमाई, येत्या उद्याच्या 22 तारखेला जगदानंद कंद जगतपती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या ह्याच विटेवरच्या मालकाचा 7व्या अवतारातला अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. उद्या एका 22 तारखेला दुपारी एक मुहूर्त आहे. त्या सुमुहूर्तावर भूदेवांच्या वाणीनं दिव्य अशा वेदाच्या रुचा गायल्या जातील. आणि विटेवरच्या मालकाला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला एका भव्य दिव्य नूतन वास्तूमध्ये देव विराजमान होणार आहेत. आपण किती नशीबवान माणसं आहोत. आपण हयातीत असताना आपल्याला अयोध्येचं मंदिर पाहायला भेटतं. सज्जनांनो, आपण 22 तारखेला जरी नाही गेलो तर कधी आपण जाणार आहे. हा जगाचा बाप, विटेवरचा मालक,
मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र त्या नूतन वास्तूमध्ये विराजमान होणार आहेत उद्याच्या 22 तारखेला. त्या 22 तारखेला आपण सगळे अयोध्येत बसू शकत नाहीत. त्याच्यामुळं त्या 22 तारखेला आपण आपल्या गावामध्ये, ज्या गावची तुम्ही कुणी असताल तिथून आलेली माणसं, आपल्या गावामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, तरुण असेल, कोणी असेल, आपल्या गावामध्ये 2-3 तास दुपारी 3 तास हो 4 तास हो, कोणी शक्य असेल तर अन्नदान करा आणि नामचिंतन करा, भजन करा. कोणी गाथा वाचा, कोणी ज्ञानेश्वरी वाचा, कोणी भजन करा. काय असेल ती संध्या 22 तारखेला आवर्जून करा. ही तुमच्या चरणी हात जोडून प्रार्थना करतो. आणि सगळ्यांनी अर्धाच मिनिट हातवरी करा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वते पते हर 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 बोल भवानी माता की जय. साध्वी अनुसया माता की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.